तर आज आपण बनवणार आहे चिकन. तर चिकन घेतलेलं आहे. कधीही चिकन आणल्यानंतर एकदा ते दोनदा त्याला स्वच्छ धुतल्याशिवाय ते यूज नाही करायचं. चिकन असो किंवा मटण असो स्वच्छ धुवायचं, कारण बाहेरच्या लोकांचे त्याला हात लागलेले असतात. तर नंतर त्याच्यामध्ये टाकलेले हळद आणि टाकलेलं आहे मीठ. आता मी इथे मीठ टाकलेलं आहे. हे चिकन ॲक्च्युली मी बिर्याणीच्या हिशोबाने आणलं होतं, पण ऐनवेळी बिर्याणीचा प्रोग्राम कॅन्सल होऊन चिकन ग्रेव्हीचा प्रोग्राम झाला. तर इथे मी जिरं, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीरचा वाटण माझ्याकडे ऑलरेडी केलेलं होतं आदल्या दिवशीचं, तेच मी इथे टाकलेलं. त्यामुळे माझा बराच वेळ वाचला, कारण की वाटण रेडी असेल तर आपलं अर्धं काम तिथेच होऊन जातं, कारण वाटणला बनवण्यामध्येच बराचसा वेळ निघून जातो. लसूण सोला, खोबरं हे करा बाकीचं. तर मी इथे कांदा आणि टोमॅटो अजिबात यूज केलेलं नाही आहे. जे हे हिरवं वाटण होतं त्याच्यातच मी केलं. तर आता म्हटलं कुकरमध्ये नको करायला, कुकरमधलं चिकन जरा वेगळंच लागतं, तर म्हटलं आपण आज कढईमध्ये करावं. तर मी जेव्हा पण किचनमध्ये काही काम करायला जाते तेव्हा माझी बारकी येऊन तिथे काही ना काहीतरी उद्योग करते. तर आता चला कढई ठेवलेली, कढईमध्ये तेल टाकूया. तेल टाकून मी जे मॅरिनेट केलेलं होतं, जास्त नाही, मी 5 ते 10 मिनटंच त्याला मॅरिनेट करायला ठेवलं होतं. तर 5-10 मिनटानंतरच मी लगेच रेसिपी बनवायला घेतली. तर तेल टाकून जे धुतलेलं आणि मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते कढईमध्ये टाकून चांगलं हलवून घ्यायचं आहे. तोपर्यंत फ्लेम आहे ती हायच ठेवायची, जास्त फ्लेमवरतीच ठेवायचं. आणि जेव्हा आपण टाकू आता चांगलं मस्त हलवून घेऊया. आता त्याच्यावरती झाकून स्लो फ्लेमवरती एक 5 ते 10 मिनटं ठेवायचे. तर इथे मी चिकन ग्रेव्ही मिक्सचा मसाला यूज करणार आहे. ह्या मसाल्याने थोडीशी टेस्ट वेगळीच येते, एकदा तुम्ही ट्राय करून बघा, छान लागतो. जेव्हापासून मी आणते मला आवडला, म्हणून मी आता कधी कधी यूज करते. मी रेग्युलर नाही यूज करत. रेग्युलर मी आपलं शक्यतो आमच्याकडे रस्सा चिकनच असतं, आम्हाला गावच्या टाईपमध्येच रस्सा चिकन खायला आवडतं. पण चपाती असेल त्यावेळी मग हे असं ग्रेव्ही टाईप चिकन आम्ही बनवतो. तर ह्याची पण टेस्ट छान लागते नेहमी रस्सा बनवण्यापेक्षा. तर आता इथे बघा तुम्ही, चिकन पण इतकं मस्त आणि ज्युसी होतं, ते छान होतं, एकदम मस्त होतं. त्यामुळे एकदम प्रॉपरली शिजलं, कुठेही त्याचे तुकडे वगैरे झाले नाहीत, स्किन त्याची निघाली नाही, एकदम प्रॉपर होतं. तर थोडंसंच मी आता चिकन ग्रेव्ही मिक्सचा इथे मसाला टाकते, जास्त नाही टाकत मी बोलले ना, कारण की घरचं आमचं वाटण जे आहे तिखट, त्याला आमच्या गावाकडे लाल चटणी म्हणतात, तर ती मी टाकते ह्याच्यामध्ये. ती टाकली की एकदम भाजी अशी एकदम मस्तच होते. आता गरम पाणी करून घेतलेलं आहे साईडच्या गॅसवरती. मी गरम पाणी टाकायचं, शक्यतो थंड पाणी नाही टाकायचं आहे. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघा आता तुम्ही इथे मी कसं मिक्स करून घेते. अगदी सोपी रेसिपी आहे, ह्याच्यामध्ये काही अवघड नाही. आणि झाकून ठेवायचं आहे 5 मिनटासाठी. तर जो चिकन ग्रेव्ही मिक्सचा आपण मसाला टाकलेला होता तो चांगला हे होऊन जातो आणि एकदम ग्रेव्ही छान अशी तयार होते. तुम्ही बघा, मला जास्त रस्सा बनवायचा नव्हता म्हणून मी थोडंसंच रस्सा पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला हवं त्याप्रमाणे तुम्ही क्वांटिटी ॲडजस्ट करू शकता, त्याप्रमाणे तुम्हाला मीठ आणि तिखट टाकायचे. तर मला थोडंसंच बनवायचं होतं म्हणून मी थोडंसंच इथे काळा मसाला, आमचा जो चटणी आहे ती मी टाकली आहे. ते चिकन ग्रेव्ही मिक्समध्ये पण ऑलरेडी असतंच, पण ते एवढं जास्त स्ट्रॉंग होत नाही. आम्हाला कसं तिखट खायची सवय आहे, तिखट लागतं आम्हाला, त्यामुळं मी वरून तिखट टाकते. तर आता इथे बनवून रेडी आहे बघा. तर मी आता चेक करते शिजलं आहे का आणि टेस्ट कशी आहे खाऊन. म्हणलं कसं झालं आहे काय माहिती, बघूया आपण. पण खूप मस्त सुपर झाला होता, खूप छान झाला होता, एकदम टेस्टी पण होता. भाताबरोबर तर ही ग्रेव्ही अजूनच छान लागते. बासमती राईस वगैरे तुम्ही बनवला किंवा कोलम राईस बनवला तर त्याच्यावर एकदम सुपर लागते. ही बिर्याणीलासुद्धा मागे टाकते, बिर्याणीची काय गरज आहे हे असताना. आणि रस्सासुद्धा एकदम अप्रतिम झाला होता. तुम्ही पण बनवून ट्राय करा आणि चला बाय.